बुल्ढाना में शिवाजी कौन होता किताब के बाद अब रामायण पर विधायक संजय गायकवाड़ और रोहित पवार के बीच बयानबाजी तेज हो गई है। रोहित पवार ने कहा कि रामायण में भी वाल्मीकि ऋषि ने श्री राम का एकल रूप में उल्लेख किया है, जबकि गायकवाड़ ने इसे परंपरा और संदर्भ से जोड़कर जवाब दिया। संजय गायकवाड़ ने कहा कि बड़े और गुरु समान व्यक्तियों द्वारा किया गया उल्लेख अलग इस दृष्टि से देखा जाता है। इस विवाद के बाद राज्य की राजनीति में नई बहस छिड़ गई है। वाल्मिकींचं रामायण वाचलं त्याच्यामध्ये नुसता रामाचा बघा, त्या मी बोललो होतो की रोहित पवार बोलले की पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा एक उल्लेख आहे, तसा रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी पण रामायण हे प्रभू रामाच्या कार्यकाळातच लिहिलं गेलं आणि वाल्मिकी ऋषींचं वय आणि प्रभू रामाचं वय पाहिलं तर वाल्मिकी ऋषी कितीतरी वर्षांनी मोठे होते। त्याच्यामुळे एखाद्या वडिलासारख्या माणसाने आपल्या लेकरासारख्या मुलावर जर एकही भाषेत लिहिलं तर हे कोणी समजू शकतं। आणि शेवटी वाल्मिकी पुढे वाल्मिकी ऋषी झाले आणि ते सगळ्यांना गुरुवर्य झाले। परंतु कोणी आजचा पत्रकार हा काही शिवराजांच्या काळातला नव्हता, ही आताची टमरेट आहे ती आता आलेली। आणि आम्ही वारंवार आम्ही आताच म्हणत नाहीये की वारंवार ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकरी असेल तो त्याने कुठेही पुस्तक असो तो बदलला पाहिजे आणि याच्याकरता आमचा लढा हा सुरूच राहणार आहे। त्याला वारंवार सगळेच मला सांगतात की संजय गायकवाड महिलाबद्दल असे बोलले, तुम्ही आमचं बी काम बघा ना जरा। या बुलढाणा जिल्ह्यात सैलानी सारखं गाव होतं जिथं 100 वर्षामध्ये हजारो महिला लुटल्या गेल्या, हजारो महिलांचं धर्मांतर झालं, त्यांच्या आबरू लुटल्या गेल्या। ते वाचवायचं काम या आमदारांनी केलेलं आहे। एकेका दिवशी एकेका महिन्यात 50-50 डेड बॉडी जिकडे सापडायच्या, 50-100 बलात्कार व्हायचे, ते आमदारांनी थांबवलेले आहे। 222 मुली लवचिक वापस आणल्या, त्या या आमदारांनी आणलेल्या आहेत। 5,500 ते 6,000 महिलांचे तुटलेले संसार या आमदारांनी बसवलेले आहेत। एवढंच नाही तर कोणाच्या घरामध्ये आकस्मिक मृत्यू झाला तर त्या विधवा महिलांना 6-6 महिन्याचा किराणा, कपडा, लत्त्यासह त्यांच्या सगळ्या लेकरांच्या शिक्षणाची व्यवस्था हा आमदार करतो। याचबरोबर अपंग शाळेच्या 26 अंध आणि अपंग मुलांना दत्तक सुद्धा आम्ही घेतलंय। काय वारंवार महिलांचं करता, ठीक आहे, ते रागारागात स्वीकार झाले, आम्ही त्याची क्षमा याचना पण केली, परंतु वारंवार हाच विषय काय आम्ही जणू महिलांची शत्रू आहोत असं जे दाखवलं जातं। मग आज तुमचं छत्रपती शिवाजी महाराजचं प्रेम कुठे गेलं होतं? 2 वेळ शिवरायांच्या स्मारकापासून गेले तुम्ही आणि साधा तिथं जाऊन तुम्ही नाम करू शकते आणि इकडे सांगता की जिजाऊंचा जिल्हा होता। या जिजाऊंच्या चौकामध्ये जिजाऊ साहेबांचं संभाजीरावांचं महाराष्ट्रातलं पहिलं एकत्रित स्मारक आहे, एवढं मोठं। तुम्हाला वाटलं नाही इथं नतमस्तक व्हा? तुम्हाला वाटलं नाही की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं बुलढाण्यात इथं नतमस्तक व्हा म्हणून? आणि काय सांगता आमची लायकी काय, तुमची लायकी काय आहे? बाप दादाच्या काका पुत्राच्या भरोशावर तुम्ही राजकारणात मोठे झाले। अरे आम्ही स्वतःच्या भरोशावर मोठे झालेलो स्वकर्तृत्वावर, आम्हाला कोणा बाप दादा कोणा काका पुत्राचा आशीर्वाद नव्हता।